उदगीरचे तहसीलदार आमच्या मालकी जागेतून रस्ता करून दिला आहे. तो रस्ता साहेबाच्या जातीचा असल्यानेच रस्ता करून दिला असल्याचा आरोप जयश्री तोंडारे यांनी केला आहे. या जमिनीचा वाद कोर्टात चालू असतानाही तहसीलदार कोर्टाला कमी लेखत असल्याचे जयश्री तोंडारे यांचे म्हणणे आहे. माझं नाव जयश्री मनोहर तोंडारे. मी तोंडारची रहिवासी आहे आणि माझा शेती आहे माझी आणि शेतामध्ये आम्ही घर बांधलेलं आहे आणि आमचा सर्वे नंबर 189 आणि 190 ह्याच्यामध्ये एक नंबर बांध आहे. त्या नंबर बांध तोडून बाजूच्या शेतकऱ्यांनी रस्ता केलेला आहे त्यांच्यासाठी. हा रस्ता नाहीच खरं म्हणजे. आणि तहसीलदार फक्त एक माणूस आहे भालेराव म्हणून. त्या भालेरावसाठी 2-3 वर्षापासूनचं प्रकरण आहे हे आणि हे कोर्टामध्ये चालू आहे. तरीसुद्धा त्यांनी आम्ही घरी नसताना जिल्हा परिषदची मी उमेदवारी मागत आहे आणि ह्याच्या संदर्भामध्ये आम्ही हिंडत असताना किंवा फिरत असताना आम्ही घरी नसल्याला संधी साधून तहसीलदारने हे सगळं कार्य केलेलं आहे. ह्याच्यामध्ये मी आता 1 वर्षापूर्वी म्हणजे जून-जुलैमध्ये झाडं लावलेले आहेत केशर आंब्याचे आणि ती झाडं त्यांनी आमचं एवढं जवळजवळ 30-35 झाडं आहेत ही आंब्याची आणि लहान आहेत ही झाडं. आत्ता तर त्याला पाणी वगैरे घालून आम्ही वाढवत आहोत. तहसीलदारने हे येऊन हे सगळं काम करून गेलेलं आहे आणि आम्हाला कसली नोटीस नाही किंवा कसली आम्हाला कल्पना नसताना हे सगळं काम त्यांनी केलेलं आहे. याच्यावर आपण कुठं तक्रार वगैरे दिलात का? हो, तक्रारी आहे ना, कोर्टामध्ये आहे, तहसीलमध्ये आहे. कोर्टात चालू असताना माहीत नाही का तहसीलदारला? सगळं माहिती आहे त्यांना. आम्ही माहिती आम्हाला माहिती द्यायला वेळ मिळावा म्हणून तिथं कोर्टामध्ये त्यांनी त्यांचं आहे सांगितलेलं आहे. त्यांनी हे सगळं असतानासुद्धा त्यांनी हे काम केलेलं आहे. याच्याबद्दल आपलं आता पुढील कार्य काय राहणार आपलं? पुढील कार्य तहसीलदारनं कुठल्या ह्याच्यावर केलेलं आहे? हे कार्यवाही कशासाठी केलेली आहे? का तुमचं वैयक्तिक एका शेतकऱ्यासाठी केलेलं आहे? काही ते रस्ता करायची ही जागा आहे का? कुठल्या ह्याच्यावर केलेलं आहे हे काम? हे आम्हाला कळायला मार्ग नाही. काही कारवाई काय झाली का तहसीलदारच्या विरोधात? कारवाई करणार का? हां, तर कारवाई तर करायलाच पाहिजे कारण कोर्टामध्ये ह्यांच्या संदर्भात केस चालू आहे. कोर्टाच्या